पोहोचलेलो लडाख मधील शांती स्तूपा. कैप्टन विक्रम बत्रा का दूसरा नाम भी है. आवाज नहीं आ रहा है. तर मित्रांनो आता 4 वाजतायत आणि आम्ही लोक पोहोचलेलो लडाख मधील शांती स्तूपा. मित्रांनो शांती स्तूपा हे लेह जिल्ह्यातील एका टेकडीवर बौद्ध पांढऱ्या गुंफेचे एक स्तूप आहे आणि 1991 मध्ये जापनीज बौद्ध नाकामुरा यांनी 14वे दलाई लामा यांच्या अवशेषांचे रिलेटेड आहे हे सगळं. बघा अजून खूप सुंदर आहे आणि हे बौद्ध धर्मासाठीच स्पेशल नाही बट पर्यटकांसाठी ह्यासाठी जास्त स्पेशल आहे कारण की ह्या टेकडीवरून म्हणजे शांती स्तूपाच्या इथून तुम्हाला पॅनोरॉमिक व्ह्यू भेटतो पूर्ण लेह सिटीचा आणि चारी बाजूला तुम्ही बघू शकता लँडस्केप. तर बघूया आता वर जाऊन कसं आहे काय आहे. चला. तिकीटचं काय आहे एंट्रीचं काय सीन आहे? 50 रुपीज पर पर्सन. ओके. पार्किंगचे पैसे नाहीत ना? हँग झालं बर्फात आल्यापासून डोकं हँग झालं. काय आलं हे तोडलंय की पडलंय? पडल्यासारखंच वाटतंय. लँडस्लाईड झाली वाटतं इथे पण. भाग ढासळलेला वाटतं. आता दिवाळ बांधून पूर्ण कव्हर करतायत. डिझाईन खूप मस्त केलं आहे मित्रांनो कारण कलर तर एकदम असं उठून दिसतोय या रेगिस्तानामध्ये पूर्ण. गौतम बुद्धांचे जिथे तिथे स्टॅच्यू आहेत आणि ही डिझाईन आहे ना ही डिझाईन तिचं पण काहीतरी महत्व आहे का मित्रांनो. हवा सुटले इकडे जबरदस्त एकदम. जिथे फ्रेम फिरू तिकडे असं मस्त सुंदरच दिसतंय. कुठेही कुठूनही ब्लॉक करू शकतो. काही विचार करायची गरज नाही. तर मित्रांनो आता 5:15 होत आहेत आणि आता आम्ही लोक आलेलो आहोत हॉल ऑफ फेमला आणि इकडे आर्मी रिलेटेड सगळ्या गोष्टी बघायला भेटतील. आता हा टँक आहे. या तोफानवाल्या जीप आहेत. इथून तिकीट वगैरे काढायला एंट्री आहे. पिताजी के नाम खत लिख के वो शहीद हुए. बाद में पिताजी के भी मैसेज पढ़ लेना. उसके बाद आप सभी को पता होगा कैप्टन विक्रम बत्रा का नाम. कैप्टन विक्रम बत्रा का दूसरा नाम भी है शेरशाह. आवाज नहीं आ रहा है. कैप्टन विक्रम बत्रा का दूसरा नाम क्या था? शेरशाह. शेरशाह को टास्क दिया था 5140 को रिकैप्चर करने के लिए और उसने किया भी. बहादुरी के साथ 5140 को रिकैप्चर करने के बाद आगे पास करते समय 2 गोली लगने के कारण पे वो घायल हुआ था. घायल होती है अपने सीनियर ऑफिसर को यहाँ से 4 बार का एक मैसेज पास किया जाता है. वो मैसेज क्या था?
क्या था? ये दिल मांगे मोर उस फिल्म के अंदर इसलिए बोलता है क्योंकि उसका दिल जो था यहाँ तक सीमित नहीं था, उसका दिल था 4875 तक। पूरे बॉडी कैप्चर करने के लिए उसके अंदर जोश था, हिम्मत था, मगर वो घायल हो चुका था। फिर भी अपने सीनियर ऑफिसर से परमिशन मांगा था, सर मैं बिल्कुल ठीक हूँ, मुझे दोबारा परमिशन दीजिए। परमिशन मिला, आगे एडवांस किया। यहाँ पे 3 पाकिस्तानी को मार गिरा के जैसे ये टॉप में पहुंचने वाला था, अचानक 5 गोले लगने के कारण कैप्टन विक्रम बत्रा भी यहाँ पे शहीद हो गया था। उनकी वीरता को देख के, उनकी बहादुरी को देख के भारत सरकार द्वारा उनको सबसे पहले परमवीर चक्र से सम्मानित किया गया। बाकी उसके साथ जितना भी सेना थे, राइफलमैन संजय कुमार के साथ पूरा सेना मिलके 4875 को बहादुरी के साथ कैप्चर किया और वहां पे 7 पाकिस्तानियों को मार गिरा के वहां से वो जीवित वापस आए थे। अभी भी संजय कुमार जीवित है। उसके बाद आता है लास्ट में टाइगर हिल, ज्यादा डोमिनेट हार होने के कारण